कारभारी त्रिकुटाच्या ठेकेदारांवरील प्रेमाने शहराच्या विकासाची गती मंदावली आहे. शहराचा विकास करायचा असेल तर त्रिकूट कारभारी बदला आणि माझ्या हाती सत्ता द्या असे आवाहन करत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तसेच जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डिंग जमीन विक्रीतील गैरव्यवहाराची आठवण करून देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता त्यांनी प्रहार केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी, आरपीआय खरात गट तसेच अन्य मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात केवळ तिघांचा कारभार चालायचा. हे त्रिकूट शहरातील समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी 5 वर्षात 1000 कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली, परंतु यापैकी केवळ 60% रक्कम खर्च झाली. रस्त्यांच्या कामात रिंग करणे, ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे एवढाच एक कल्ली कार्यक्रम राहिला. त्यामुळे पुणेकरांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागला. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने मी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 250 किलोमीटरचे रस्ते दर्जेदार करून घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की निधी होता 2020-21 मध्ये अंदाजपत्रकातील तरतूद 151 कोटी, खर्च झाला फक्त 69 कोटी. 21-22 ला तरतूद 108 कोटी, खर्च झाला 81 कोटी. 22-23 मध्ये 163 कोटी निधीची तरतूद, खर्च झाला 115 कोटी. 23-24 ला 390 कोटी तरतूद, खर्च झाला 210 कोटी. आणि 24-25 ला 317 कोटीची तरतूद, खर्च झाला फक्त 182 कोटी. म्हणजे 1130 कोटीची तरतूद या 5 वर्षात असताना खर्च फक्त 858 कोटी झाला. म्हणजे जवळपास फक्त 55% पैसे खर्च झाले. म्हणजे पैसे असताना पण त्याच्यामध्ये प्रशासन कमी पडलं. त्याच्यामध्ये जे कुणी जरी मुदत संपली असली तरी जे तिथलं कारभार बघायचे ती कारभारी लोक तिथं कमी पडली. त्याच्यामुळे पुणेकरांना खड्ड्याला सामोरं जावं लागलं. अनेक पुणेकरांच्या मान मोडणारे सगळे खड्डे पालिकेने बुजवलेच नाही. खूप जणांना त्याचा त्रास सहन करावा लागला. 8-9 वर्षामध्ये ज्यांच्या हातात पुणे शहराची सूत्र होती त्यांनी काय अवस्था केली ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढं आम्ही काय करू पाहतोय हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आम्ही करून दाखवलंय. काही शहरांचा मी उल्लेख केला. आम्ही हे सगळं करत असताना सहज भेट आणि काम थेट अशी कार्यशैली आमची राहणार आहे. आम्ही प्रशासनावर पण आम्हा लोकांची पकड आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर आम्हा लोकांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेची सत्ता सोपवली तर निश्चितपणे पुण्याचं हे असणाऱ्या ज्या समस्या आहेत, ट्रॅफिक, रोड्स, घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं, एसटीपी प्लांट हे ताबडतोब कार्यान्वित करणं आणि पुण्याला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे पाणी बाबास्केटच्याही पाणीमध्ये आम्ही मंजूर करून दिलं ते माझ्याकडनं सांगायचं राहिलं. त्या पद्धतीनं आम्ही कामं त्या बाबतीमध्ये केलेली आहेत. त्या स्पर्धेच्या करता काही 300 किलोमीटरचे रस्ते मी PWD ला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण माझी चर्चा झालेली होती. आणि त्याच्यात 300 किलोमीटरचे रस्ते पत्रकार मित्रांनो तुम्ही एकदा बघा ते काय क्वालिटीचे झालेले. अशा पद्धतीनं मनात आणलं तर रस्ते करता येतात, क्वालिटी घेता येते. परंतु जर रीक झाली, जर तिथं वेगळ्या पद्धतीनं ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून त्यांनाच कामं द्यायची, अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये प्रीक्वालिफिकेशन करत असताना अटी घालायच्या की ज्यांना काम मिळालं त्यांना द्यायचंय त्यांनाच काम मिळालं पाहिजे, इतरांना तिथं येता येणार नाही. अशाही बऱ्याचशा गोष्टी या मधल्या काळामध्ये इथल्या स्थानिकांच्याकडनं घडल्या आणि त्याची जबरदस्त किंमत ही पुणेकरांना मोजावी लागली. नाही पण त्यांनी जे नाव आलेले त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, कधी कुणाचंही मी समर्थन केलं नाही. त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते त्याच्याबद्दलची चौकशी करतात. तू समजा गुन्हेगार तू नाहीये, परंतु समजाचा प्रश्न तू काहीतरी
काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहे? त्याच्यामध्ये आता माझ्या बरोबर सीताराम गंगावणे भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. अहो बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं आहे तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना. ती जागा विकताही येत नाही, घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झाले सरकारची जागा, त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का, कुणी मुद्दाम केलंय का आणखी काय केलंय ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जय जितेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालं. जय जितेंद्र.